नमस्कार स्वामी भक्त हो. आजपासून आपल्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे, म्हणून सर्व भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या महाराजांचा गुरुवार आहे, म्हणजेच आज आपण सर्व भक्त स्वामींची खूप मनोभावे सेवा करत असतो. त्यासोबतच आज नवरात्रातली पहिली माळ आहे. हा दुर्मिळ योग फार वर्षांपासून आलेला आहे, त्यामुळे आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की ज्या आनंदाच्या बातमीची तू इतकी वर्ष वाट पाहत होतास, ती बातमी येत्या 24 तासात तुझ्या कानावर पडणार आहे. तो आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यात आता लवकरच येणार आहे. बाळा, गेल्या मागील काळात तुझ्या आयुष्यात जी काही संघर्ष केला आहेस, जे प्रयत्न तू केले आहेस, ते सर्व आम्ही पाहिले आहेत आणि आता तुझी प्रतीक्षा संपली आहे. बाळा, आज तुझ्या पदरात अनमोल असे काही पडणार आहे. तू ज्या गोष्टींची आशा केली होतीस, त्यापेक्षाही वेगळं असं काही, तुझ्या कल्पनेबाहेरचे असे देव आज तुला देणार आहे. बाळा, तू केलेले चांगले वर्तन, कठीण काळात ठेवलेला संयम आणि तुझ्या देवावर असलेला दृढ विश्वास याचे फळ तुला आज मिळणार आहे. पण बाळा, लक्षात ठेव, परिस्थिती कितीही चांगली आली म्हणून तू गर्व करू नकोस. बाळा, जर आम्ही ही सृष्टी 6 दिवसात निर्माण करू शकतो, तर तुझी चांगली वेळ आणि वाईट वेळ बदलायला आम्हाला वेळ लागणार नाही. तू केलेले चांगले कर्म नेहमीच तुझ्या चांगल्या भविष्याचे हिस्सेदार असेल. बाळा, पण जर तू वाईट काम करशील, असत्याच्या मार्गावर जाशील, तर मात्र तुझे भविष्य आम्हीच काय, तर या दुनियेतील कोणतीच शक्ती बदलू शकणार नाही. बाळा, वेळ वाईट चालू असेल तर तू लाजू नकोस आणि चांगल्या वेळेत माजू नकोस. अरे, वाईट वेळेत हार मानू नकोस. हीच खरी वेळ आहे तुझ्या परीक्षेची. अरे, जीवनाची परीक्षा तर देवाला पण चुकली नाही, मग तू तर साधा माणूस आहेस. पदोपदी तुला परीक्षा द्यावीच लागणार आहे. बाळा, तू फक्त तुझ्या स्वप्नांचे अनुसरण कर. बाळा, नेहमी लक्षात ठेव, तू फक्त प्रयत्न केल्यावरच तुला पाहिजे ते बनू शकतोस. नेहमी सकारात्मक विचार कर. अरे बाळा, ब्रह्मांडामध्ये, माणसामध्ये आणि तुझ्यामध्ये होणारे बदल स्वीकारायला तू नेहमी तयार राहा आणि नेहमी स्वतःवर विश्वास ठेव. कधीही हार मानू नकोस, कारण ज्या दिवशी तू स्वतः हार मानशील, त्या दिवशी संपूर्ण जग तुला हारलेलं पाहू शकतो आणि जोपर्यंत तू हार मानलेली नाहीस, तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकणार नाही. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. बाळा, या संदेशामुळे तुझ्यात असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे आणि सकारात्मक विचार तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत. या वाक्याशी जर सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय, मी सहमत आहे असे टाईप करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण स्वामी भक्त असाल तर आत्ताच कमेंटमध्ये हो स्वामी आई, मी तुझा लाडका भक्त आहे असे टाईप करा.
बाळा, तुझे प्रेमळ जीवन आणि तुझे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळेल. बाळा, तुझ्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित असे घडणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. बाळा, आजचा आणि उद्याचा येणारा दिवस हा सर्वोत्कृष्ट असेल, जो प्रेमाने आणि आनंदाने भरलेला असेल. अरे बाळा, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यातून मार्ग कसा शोधायचा हे आपल्या मनावर अवलंबून असते. जसं की नासलेल्या दुधातून पण अनेक चविष्ट पदार्थ बनवता येतात. गरज असते ती दूध नासले या निराशेतून बाहेर पडण्याची आणि थोड्याशा कल्पकतेची. जीवनही असेच असते. आलेल्या प्रत्येक संकटात दडलेली संधी शोधता आली की बरेचसे प्रश्न सुटतात. फक्त गरज आहे ती कल्पकतेची, त्या संकटाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची. बाळा, प्रत्येक गोष्टीकडे नजर बदलून पहा. तुझा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक ठेव. मग तुझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरीही तुझ्या पदरी अपयश कधीच पडणार नाही. संकट आले आहे म्हणून निराश होऊ नकोस. त्या निराशेतून तू बाहेर ये. लक्षात ठेव, सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच येतं. म्हणून बाळा, तू निराश होऊ नकोस, खचून जाऊ नकोस. जेव्हा तुझ्या वाटेला निराशा, दुःख, संकट येतील तेव्हा समजून जा की ह्यामध्येच एक संधी दडलेली आहे आणि तीच तुला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून बाळा, खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरे जा आणि मग बघ यश तुझ्या पायाशी लोळण कसे घेईल ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमचा पण स्वामी शक्तीवर, स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. अरे बाळा, तुझा कोणी सन्मान करो या ना करो, पण तू त्याची अपेक्षा न धरता प्रत्येकाला मदत करत राहा. जेव्हा तू एखाद्याला मदत करशील तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि त्याचे समाधान हेच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतात. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.